नमस्कार. मी आता त्याच प्लॉटमध्ये आहे, परंतु लागवडीचे अंतर वेगवेगळे केलेले आहे. हा जो प्लॉट पहिला दाखवला होता तो हाय डेन्सिटी सिस्टीम जी म्हटली होती, कमी क्षेत्रामध्ये जास्त झाडे 10x7. आणि हा जो प्लॉट आहे आता ह्याची लगेच कॅनॉपी वगैरे तगडी दिसते, हाईट वगैरे. ह्या प्लॉटमध्ये 14x7चे अंतर देऊन मध्ये 2 वर्षे शेवगा हा आंतरपीक घेतलेले होते. शेवग्याचे पण चांगले उत्पादन मिळालेले आहे. आणि आता गेल्या वर्षी शेवगा काढून टाकलेले. आता ह्याचं 3रं वर्ष, 2.5 वर्ष होऊन गेल्या प्लॉटला. 2.5 वर्षामध्ये जवळपास 2 म्हणजे 3.5 वर्षामध्ये 2 क्रॉप झालेले आहेत. आता 3रं क्रॉप घ्यायचं आहे. एक कॅनॉपी बघा, तगडे झाडं झालेले आहेत. हे ह्या टाईपची झाडं तयार झाली पाहिजे. हाय मेंटेनन्स लागते ह्याला, पाहिजे तेव्हा पाहिजे ते. त्यासाठी आता मी भविष्यामध्ये असा प्रयत्न करणार आहे. आता आमच्याकडे 3 डाळिंबाचे प्लॉट आहेत. तिन्ही प्लॉटचं जेव्हा जेव्हा आम्ही काही एखादं मेंटेनन्स करू, आता बहार धरण्याच्या अगोदर खतं भरणे, शेणखत भरणे, रासायनिक खत भरणे, 2 पाणी देणे, त्याला रेस्ट देणे 15 दिवस आणखीन, मग कटिंग करणे आणि मग तानावर सोडून मग ह्याला 1 डिसेंबरला ह्याला बहार धरायचं आहे. आता ह्या वर्षी अतिशय छान उत्पादन आलेलं आहे. 8 एकरमध्ये जवळपास 40 लाख रुपयाचे डाळिंब झालेले. हा सोलापूरला आला असल्यामुळे ह्याची साईज बऱ्यापैकी कमी असते. भगव्यासारखी साईज मिळणार नाही ह्याची. त्यासाठी पण माल खूप लागतो, संख्या, त्याच्यामुळं ॲव्हरेज उत्पादन मिळतं. परंतु संख्या साईज छोटी असल्यामुळे ह्याला रेट जवळपास 20 रुपयाच्या आसपास कमी असतो भगव्यापेक्षा. तरी पण हाय यील्डिंग होत असल्यामुळे ही जात लावण्यास काही हरकत नाही. त्याच्यानंतर ह्याही प्लॉटला आता दोन्ही प्लॉटला सेम प्रॅक्टिकल करणारे दोन्ही प्लॉट्स एकाच वेळेस धरणार आहे आम्ही. त्यासाठी आता नियोजन आहे 8 दिवसाला खतं भरणे आणि 2 पाणी देऊन रेस्ट करायला सोडून देणे. म्हणजे ही जी फुटलेली आहे ही तगडी फूट होऊन जाईल, म्हणजे ह्याला फ्लॉवरिंग तगडं होऊन जाईल. त्या हिशोबाने असं नियोजन चालू आहे. नमस्कार.